नमस्कार मंडळी, जय सियाराम. श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी सर्व भक्त शिष्यांसह सर्व जनतेला जे काही रक्तमित्र आणि रक्तदाताबद्दल सेवेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे, त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. रक्तमित्र कोण होऊ शकतं, रक्तदाता कोण होऊ शकतं, ते का व्हायचं, त्याची नोंदणी कशी आहे, त्याचबरोबर त्याचा रजिस्ट्रेशन रिपोर्ट आपण कसा बघावा, सेवा कशी असणार आहे, याबद्दल आपण हा व्हिडिओ बघावा. रक्तमित्र म्हणजे कोण? तर रक्त मिळवून देण्यासाठी मध्यस्थी, रक्त शोधून देणारी व्यक्ती. आपण रक्तमित्र का व्हायचं? तर आपल्या प्रत्येकाला वाटतं की रक्तदान करावं, परंतु काही कारणापुरते प्रत्येकजण रक्तदान करू शकत नाही. म्हणून ते रक्तमित्र मात्र प्रत्येकजण होऊ शकतो. यासाठी ही संकल्पना रामानंदाचार्यजींनी पुढे आणलेली आहे. आपल्या सर्वांना ठाऊक असेलच, श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्यजी हे एक आधुनिक संत आहे. म्हणजेच ते तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यात्म हे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण सेवा या सर्वांच्या माध्यमातून करून घेत आहेत. आणि अशीच ही रक्तमित्र व रक्तदात्याची सेवा आहे. तर यात कोण सहभागी होऊ शकतं? रक्तमित्र म्हणून ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे ती व्यक्ती होऊ शकते. सध्या ॲपलसाठी हे आलेलं नाही. आणि रक्तदाता म्हणून जे रक्तदान करण्यास इच्छुक असतात ते. चला आपण ऋणबंध ॲपवर कशी बुकिंग करावी ते आपण बघणार आहोत. ॲप्लिकेशन तुम आपण लॉग जियो, इन करूया. दूसरों को जीवन दो. हे ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे भरपूर मेनू दिसतील. तर यापैकी ब्लड नीड या मेनूला क्लिक करायचं आहे. नंतर स्किप करे म्हणून ऑप्शन आहे. यात आपल्याला हे 3 मेनू ओपन होतील. त्यापैकी रक्तमित्र रजिस्ट्रेशन, डोनर रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशन रिपोर्ट. आपण रक्तमित्र करूया. त्यातही आपल्याला संपूर्ण माहिती ॲप्लिकेशनमध्ये दिलेली आहे. ती वाचून आपण ओके म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा हा फॉर्म ओपन होईल. त्यात आपण आपली नाव, जेंडर, मोबाईल नंबर आणि संपूर्ण माहिती, पत्ता या ठिकाणी भरायचा आहे. आपण आपला फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन येईल, रक्तमित्र नियुक्त किया गया है. ओके, जय सियाराम. त्यानंतर आपण आता आपलं डोनर रजिस्ट्रेशन करूया. यापैकी दुसरा ऑप्शन अपना रजिस्ट्रेशन करायला आपण क्लिक करूया. त्यात पुन्हा रक्तमित्रसारखाच आपल्याला फॉर्म ओपन होईल. यात माझी माहिती ऑलरेडी भरलेली दिसते, कारण की माझी प्रोफाईल अपडेट आहे. तसेच आपण यामध्ये आपलं पूर्ण नाव, जेंडर पुरुष असेल तर मेल, महिला असेल तर फिमेल, वय, आपला मोबाईल नंबर, रक्तगट. ज्याला रक्तगट माहीत नसेल त्यांनी मालूम नाही या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ज्यांना माहीत असेल त्यांनी तो रक्तगट टाकावा. त्यानंतर खाली आपल्याला पत्ता. हा पत्ता आपली खूप महत्त्वाची सेवा बजावणार आहे. त्यामुळे आपल्याला जिथून सेवा करायची त्या एरियाचा पत्ता आपल्याला टाकणं गरजेचं आहे. आपण आधार कार्डवरील कुठल्या पत्त्यावर आपले डॉक्युमेंटेशन आहे त्याची येथे आवश्यकता नाही. म्हणून आपण ज्या एरियात राहतोय त्या एरियाचा पत्ता येथे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. मी आता या ठिकाणी माझा संपूर्ण पत्ता भरतो आहे, जेणेकरून मला रक्तदान करायचे असल्यास रक्तमित्र संपर्क करू शकतील. म्हणून मी माझे तालुका, सेवा केंद्र जे काही आहे ते सिलेक्ट करतो आहे. यामध्ये आपल्याला सर्व ऑप्शन दिलेले असतात, त्यातून फक्त ते निवडायचे आहेत. येथे आपला अचूक पत्ता भरणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या पत्त्यावरच आपल्याला रक्तमित्र किंवा रक्तदाता म्हणून सेवा बजावायची आहे. म्हणूनच आपण प्रत्येकानं आपलं जिथे आपण राहतोय, जिथून आपण ही सेवा देऊ शकू, तो आपला संपूर्ण पत्ता, तालुका, गाव किंवा परिसर, कॉलनी, चौक याची संपूर्ण माहिती भरायची आहे. तुम्ही येथे अचूक पत्ता निवडल्यानंतर हा पत्ता, तुमची संपूर्ण माहिती अतिशय सुरक्षितरित्या साठवली जाणार आहे. त्यामुळे त्याबद्दल काळजी नसावी. खाली आपल्याला सिलेक्ट समिती ऑप्शन येतो आहे. त्यात आपण ज्यांनी आपल्याला ही माहिती दिली त्या समितीचा निवड करायची आहे आणि त्यानंतर आपण आपला फॉर्म सबमिट करू शकता. पुन्हा सर्व फॉर्म चेक करून आपण हा फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर आपल्याला असे ऑप्शन ओपन होईल, म्हणजे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले. आता आपण रजिस्ट्रेशन रिपोर्ट बघूया. यामध्ये आपण केलेलं रक्तमित्र रजिस्ट्रेशन
किंवा डोनर रजिस्ट्रेशन असेल किंवा इतरांचं आपण जे काही रजिस्ट्रेशन केलं असेल ते आपल्याला बघता येतील. यामध्ये रक्तमित्र रजिस्ट्रेशन आपलं स्वतःचं असेल आणि डोनर रजिस्ट्रेशनमध्ये आपण आपलं किंवा अन्य व्यक्तीचं जे काही रजिस्ट्रेशन केलं ते बघता येईल. यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या विभागांची या ठिकाणी माहिती समोर दिसेल. त्या विभागांच्या समोर निळ्या रंगामध्ये जे काही आकडे दिसले आहेत, त्या आकड्यांना आपण टच केल्यानंतर त्या विभागाने किती रक्तमित्रे आतापर्यंत नोंदणी केली आहेत, त्या सर्वांची माहिती आपल्याला दिसेल. जिल्हे के अनुसारला आपण क्लिक केल्यानंतर आपण आपलं राज्य आणि आपला जिल्हा निवडू शकतो. त्यात आपल्याला संपूर्ण माहिती आपल्या जिल्ह्यानुसार दिसणार आहेत. त्यानंतर आपण इथून मागे येऊया. आता आपण आपला डोनर रजिस्ट्रेशन रिपोर्ट बघूया. दोन्ही ठिकाणी सारखेच आहे, फक्त त्याची प्रोसेस वेगळी ठेवली आहे. म्हणजेच रक्तमित्र वेगळ्या ठिकाणी आणि डोनर वेगळ्या ठिकाणी. तर त्यामध्ये आपण वरती सर्चमध्ये आपलं नाव टाकून सर्च करू शकतो किंवा खाली आपण आपल्या एक पेज चेंज करून आपण प्रत्येक पेजवर 143 पेजपर्यंत आपण सर्व माहिती शोधू शकतो किंवा जिल्हे के अनुसारला क्लिक करून आपण आपलं राज्य आणि जिल्ह्यामध्ये आपली माहिती चेक करू शकतो. यामध्ये आपलं नाव आणि जिल्हा दिसणार आहे. त्यामुळे येथे येथे आपली माहिती संपूर्ण सुरक्षित ठेवली आहे. आता हे करण्यासाठी याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस आपण शॉर्टकटमध्ये या ठिकाणी दिली आहे. ती तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता. ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे आधारित असणार आहे. त्यामुळे हे ॲप्लिकेशन आपल्याकडे असावं, ऋणनुबंध ॲप्लिकेशन. यातून आपल्याला ऑनलाईन नोटिफिकेशन येईल. ते नोटिफिकेशन प्राप्त झाल्यानंतर रक्तमित्र आणि रक्तदाते आपला OTP टाकून ही सेवा पूर्ण करू शकतील. मी तर गुरु आज्ञेनुसार मानवता जपणाऱ्या या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीचं पालन करणाऱ्या महत्त्वपूर्ण सेवेत सहभागी झालो आहे. तुम्ही कधी होताय? म्हणून तुम्ही सुद्धा रक्तमित्र रक्तदाते नक्की व्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय सिया